ही सध्याची दृश्य आपण पाहतो। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयामध्ये शिरलेले आहेत। ती अधिक अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, आपण पाहतोय कार्यकर्ते पोहोचले, सूरज चव्हाण दिसत आहेत, काय सध्याची तिथली परिस्थिती? महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची पत्रकार परिषद सुरू होती। ती गांधी भवन हे जे काँग्रेसचं कार्यालय आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू होती। त्या ठिकाणी आता राष्ट्रवादी अजित पवारांचे जे कार्यकर्ते ते घुसलेत, कारण महाराष्ट्र काँग्रेसनं काल एक ट्विट केलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री यांना गुंगी गुडिया असं संबोधलेलं होतं, त्याचा राग म्हणून। आणि या ठिकाणी राष्ट्रवादीचे सगळे महिला आणि पुरुष पदाधिकारी हे काँग्रेसच्या कार्यालयात घुसले आणि तिथे जोरदार घोषणाबाजी करतायत। हर्षवर्धन सपकाळे यांनी माफी मागावी, गुंगी नाही आंधी है असं म्हणत या घोषणा दिल्या जात आहेत। ज्या पद्धतीनं महाराष्ट्र काँग्रेसनं आंदोलन ट्विट केलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री काँग्रेस पक्षाने बंद करावी। आज तुम्ही ज्या पद्धतीने एकीकडे म्हणता दुर्गा झाली पाहिजे आणि त्या दुर्गेचा अपमान करण्याचं काम तुम्ही करताय, मग तुमची जबाबदारी आहे, तुम्ही काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष म्हणून माफी मागितलीच पाहिजे। या सगळे प्रश्न मार्गी लागतील। कुठल्याही प्रश्नाचं तुम्हाला प्रश्न जर विचारायचे असतील तर तुम्ही पत्रकार परिषद घेऊन विचारू शकता। असं एखाद्याला हिनवून तुमचा प्रश्न, ही तुमची संस्कृती आहे का? ही पॉलिटिक्स राजकीय संस्कृती आहे? अजितदादांचा मुद्दा असेल किंवा इतर गोष्टी असतील, पक्षाचं जे अर्थखाते बोलत नाही म्हणून आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य सगळ्या प्रश्नावरती बोलतायत। कदाचित काँग्रेसच्या नेत्यांचे कान बहिरे झाले असतील, काँग्रेसच्या नेत्याची कान बहिरे झाले असतील म्हणून कदाचित ऐकू आलं नसेल। सगळ्या प्रश्नाची उत्तरं वहिनीनं त्या दिवशी दिलेली आहेत। एखादी थोडकी जेवढी आपल्याला सोयीची फायद्याची ट्विट काढायचं टाकायचं, ही काँग्रेसची भूमिका, महिलेचा अपमान करण्याची काँग्रेसची भूमिका, महिलेला कमी लेखणे काँग्रेसची भूमिका, हे हर्षवर्धन सपकाळे साहेबांनी या ठिकाणी जाहीर करावं। विचारण्यासाठीच आज आम्ही आलो। हर्षवर्धन सपकाळे साहेबांनी या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा आम्ही या पार्टी कार्यालयात बसू जाणार। 100% त्यांच्याशी चर्चा करणार। हे चर्चा आम्ही त्यांच्याशी चर्चा करायलाच आलेलो आहे। फक्त आता आम्हाला ते बघायचं ते आमच्याशी चर्चा करतात की पळून जात आहे। ते असं म्हणतात की धनंजय मुंडे यांना त्यांनी थेट गुंड म्हटलेलं आहे। एका गुंडाने पत्रकारांना झापलं जात होतं, हे लोकशाहीच्या संभाला योग्य नाही आणि कुठेही तापलेलं नाही, अर्धवट पाहून प्रतिक्रिया देऊ नये। माझं म्हणणं आहे की त्यांनी पूर्ण पत्रकार परिषद पाहावी। वहिनीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत। उत्तर दिल्याच्या नंतर अशा पद्धतीची भाषा आहे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला शोभते का हे त्यांनी सांगावं। कदाचित इंदिरा गांधीजींचा विसर आणि त्यांच्या विचाराचा विसर हा काँग्रेस पक्षाला पडलेला दिसतोय। जर एखाद्या महिलेला गुंगी महिला म्हणल्याच्या नंतर इंदिराजीनं इतिहास रचला होता, आज वहिनी सुद्धा इतिहास रचतील, परंतु तुमची मानसिकता तुमच्या एक्स पोस्टवरनं दिसते की तुम्ही आज महिलेला कमी लेखताय। आज तुम्ही या महिलेला कमी लेखता, महिलेला कमी दाखवण्याचं काम तुम्ही करताय, म्हणून जबाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आता आम्हाला बघायचं सपकाळे साहेब आमची भेट घेत आहेत। आणखी एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला की ते असं म्हणतात काँग्रेसच्या जसं आज कार्यालयात आलोय, प्रत्येक जिल्ह्याच्या काँग्रेस कार्यालयात जाऊन आम्ही आंदोलन करू आणि प्रत्येकाला जबाब विचारू की तुमची भूमिका आहे का, महिलेला कमी लेखण्याची तुमची भूमिका आहे का, महिलेला असं खालच्या पातळीवर जाऊन एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला अशा पद्धतीचं बोलणं हे योग्य आहे का, आम्ही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला विचारू। अनेक वेळा विरोध देखील केला, समर्थन देखील केलं, मात्र सुनेत्रा वहिनींनी देखील असंच आम्हाला दुर्गा आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं। वहिनीनं अनेक निर्णयावरनं दाखवून दिलेले, त्यांचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलेलं। कुणाच्या अशा प्रश्न विचारले म्हणून त्यांचं नेतृत्वाला कुठं दाग लागणार नाही। वहिनी सक्षम आहेत, त्या अजितदादाच्या विचारावरती त्या ठिकाणी काम करतायत। कदाचित त्यांचं जास्त काम पाहून यांच्या पोटामध्ये आग उठले म्हणून अशा पद्धतीचं विधान
गुडिया हा काही अपशब्द नाही, हा कुठलाही असंवैधानिक शब्द नाही, हा वर्णन आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अपशब्द नाही असं त्यांना वाटत असेल, गुंगी गुड्या अपशब्द वाटत नसेल तर मला वाटतं कुठेतरी वैचारिक त्यांची पातळी घसरलेली आहे किंवा विचारधारेपासून खूप दूर गेलेले आहेत. मग का तुम्ही गुंगी गुड्या इंदिराजीने म्हणल्यानंतर त्या काळात आंदोलन केली? इंदिराजींना गुंगी गुड्या म्हणलं म्हणून तुम्ही अनेक भाषणात का बोलता? अपशब्द नाही ना तुमचा. गुरुजी, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा, काँग्रेसच्या कार्यालयामध्ये आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांसाठी आंदोलन करावं राष्ट्रवादीनं, असं म्हणणं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. आम्हाला कुणाच्या सल्ल्याची गरज नाही. अजितदादा महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते होते, त्यांना सुद्धा न्याय भेटेल. परंतु अशा पद्धतीचं एक्सपोस्ट करून जाणीवपूर्वक बदनामी करणे, महिलेला कमी लेखणे हे प्रकार काँग्रेसने थांबवावे. त्यांचं असं म्हणणं आहे की निदर्शने ही विरोधकांनी करायची असतात आणि सत्ताधाऱ्यांनी वास्तविकता मांडायची असते. आम्ही वास्तविकता मांडली आणि सत्ताधारी आंदोलन करतात असं म्हणणं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, निदर्शनं ही तुम्ही विकास कामावरती केले तर ठीक आहे. तुम्ही व्यक्तिगत पातळीवरती टीका कराल आणि तुमच्या विरोधात कोणी बोलणारच नाही, निदर्शन होणारच नाहीत, अशी अपेक्षा कशी काय करू शकता? आज काँग्रेसनं खरी त्यांची मानसिकता दाखवल्या महिलेबद्दल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेनं विचार करण्याची वेळ आलेली आहे. एका संविधानिक पदावर बसलेल्या महिलेला ही काँग्रेस जर अशी करत असेल तर सर्वसामान्य महिलांचं काय? आपण पाहतो इथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोहोचले काँग्रेसच्या कार्यालयामध्ये. थोड्याच वेळापूर्वी याच कार्यालयातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पत्रकार परिषद घेत होते आणि जे ट्विट करण्यात आलेलं आहे काँग्रेसकडून त्याबाबतचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आणि त्याबाबतची त्यांची पक्षाची काय भूमिका आहे तेही व्यक्त केली. आणि त्यांनी म्हटलं आम्ही या वक्तव्यावर ठाम आहोत. त्यांनी याबाबतचं कृती करून दाखवावी आणि गुंगी गुडिया नाही आहेत ते हे त्यांनी कार्यातून सिद्ध करावं असं हर्षवर्धन सपकाळ बोलले. आणि त्यानंतर आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सूरज चव्हाण हे तिथे पोहोचले आणि हर्षवर्धन सपकाळ यांना जाब विचारण्यासाठी इथे आलोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा निश्चितच आमच्या नेत्याचा अपमान आहे, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा अपमान आहे असं त्यांनी यावेळी ठणकावून सांगितलं. त्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत. त्यांनी बाहेर यावं, आमच्याशी चर्चा करावी अशी मागणी सूरज चव्हाण यांनी केलेली आहे. त्यामुळे आता याबाबत हर्षवर्धन सपकाळ चर्चा करतात का हे पाहावं लागेल. मात्र सध्या इथे तणावाची परिस्थिती असल्याचं दिसतंय, कारण याच काँग्रेसच्या कार्यालयामध्ये थोड्या वेळापूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली. तोच 10 मिनिटं उलटत नाहीत तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयामध्ये धडकले.